मला पोचपावती सरकार दरबारी मिळालेली आहे आणि त्याच्यानंतर स्वतः मंत्रालयातून आम्हाला फोन आला की तुम्ही भजन महोत्सव करा सरकारच्या खर्चातून, संपूर्ण खर्च सरकारने केला. एका दिवसात आम्ही तयारी केली, कारण मार्च 18 ला त्यांना फंड संपवायचा होता. त्यावेळी त्यांनी आम्हाला मला वाटतं 26 तारीखला काहीतरी हे केलं, 28, 29, 30 आणि 3 दिवस कार्यक्रम केला. 26 ला त्यांनी आम्हाला कळवलं, 27 ला आम्ही तो कार्यक्रमाची आखणी केली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे भजनाचे प्रकार होतात तेवढे आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये एकतारी भजन होतं, संगीत भजन होतं, डबलवारी भजन होतं, लेडीज डबलवारी भजन होतं, दिंडी भजन होतं. असे विविध प्रकार 9 प्रकारात मी सादर केले आणि तोही कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पडला. आणि कर्तव्य म्हणून या ठिकाणी अखिल भजन सांप्रदायिक मंडळ आणि या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भजन सम्राट लोकरे बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर या मंडळाचे सचिव सर्वांचे भजन सम्राट प्रमुख हरिहन बुवा हे उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे म्हणजे माझे स्वतःचे शेजारी, कारण मुंबईत गेल्यानंतर त्यांची माझी नेहमी गाठवण होत असते, कारण त्यांची आमची घरं जवळजवळ आहेत. असे आमचे आदरणीय सुंदरजी मुंगेकर बुवा, भजन सम्राट मुंगेकर बुवा हे उपस्थित आहेत. त्यांच्या बाजूला बसलेले सुप्रसिद्ध पक्वादवादक की यांची ओळख करून देण्याची गरज नाही, हे असे तसेच नाटक विभाग हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचं काय सुनील लब्धे बुवा या मंडळाचे उपाध्यक्ष हे उपस्थित आहेत. त्यांची काय राजा ते सुद्धा उपस्थित आहेत. आणि आपले कॅमेरामन रासन बुवा हे सुद्धा उपस्थित आहेत. सगळ्यांनी त्यांची काय स्वागत. 2016 मध्ये महाराष्ट्र प्राथमिक भजन मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आले होते. मला एक आठवण करून द्यायचे बुवा, आपण इथं आल्यानंतर आपल्या शब्दाचं तंतोतंत पालन करून त्याप्रमाणे आम्ही दापोली तालुक्यात अगदी म्हणजे बॅनर छापून 2 दिवसावरती आलेल्या एजन्सीच्या बाऱ्या रद्द केल्या, 2020 बाऱ्या रद्द केल्या. एवढं आम्ही 15 लोकांनी आता जे होत आहे की ते एकदा झाली की पुन्हा ठेवायची त्यांची इच्छा होत नाही. एवढी लोकांची मानसिकता बदललेली आहे, कारण जे आपले पारंपरिक जे आहे भजनची मजा ती ह्या 2020 येत नाही. आणि म्हणून आपण आता सुद्धा जे काही चांगला उपक्रम घेऊन आला असाल त्याचं आम्ही स्वागत करतो. तर तुम्ही आपण एवढं लांबून या ठिकाणी आला त्याबद्दल आम्ही आमच्या या दापोली तालुक्याच्या वतीनं एक 4 पुष्पगुच्छ देऊन आपला सन्मान करतो. सन्मान करतील आमच्या तालुक्याचे अध्यक्ष काका पवार. या ठिकाणी आपण 2 मिनिटांचा आठवता गेलो. त्यानंतर त्यांचाही सन्मान करतील आमच्या तालुक्याचे उपाध्यक्ष श्रीधरजी सुद्धा. या चौघडी बसून मंडळाचे सचिव प्रमुख हरिहन बुवा यांचा सन्मान करते आमच्या तालुक्याचे संचालक
किरण बुवा यांचा सन्मान करतील हरिभक्त परायण किशोरजी चौगलेवार. त्यानंतर माऊली सावंत यांचा सन्मान करतील आमच्या तालुक्यातील प्रसिद्ध पकवानदार पवार साहेब. त्यानंतर या ठिकाणी मुंबईतील आले वसंत बाणे यांनी वसंत बाणे सर्व भजनी कलाकार आणि इतर कलाकार शाहीर कलाकार सर्वांना नमस्कार करतो. पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला यायला खूप उशीर झाला. आम्ही सकाळी 9:30 वाजता मानगावला आलो, पण आम्हाला त्या हॉलवर पोहोचायला 11:15 वाजले. एवढं ट्रॅफिक होतं, त्यामुळे आम्ही ऑलरेडी तिथेच 1 तास लेट झालो आणि त्याच्यामुळे हा वेळ झाला. तुम्हाला सगळ्यांना आमच्यामुळे कळावं लागलं, क्षमा मागतो. आज ही सभा आयोजित केली आहे. थोडक्यात पटापट आम्ही बोलतो. त्यांचं अजेंडा पाठवला होता, मी वाचून दाखवतो एकदा. भजन कला संवर्धनासाठी सर्व भजनी कलावंत एकत्र येणे, भजन कलेला सरकार दरबारी सन्मान मिळण्याबाबत, भजनी कलावंतांना शासनाकडून अनुदान व इतर कलावंतांना मिळणारे सर्व फायदे मिळण्याबाबत, तालुका निहाय कोर कमिटी संघटित करण्याबाबत आणि अध्यक्षांच्या परवानगीने येणारे इतर विषय. पहिल्यांदा आपण ही सभा यापूर्वी आम्ही एकदा आलो होतो, किंवा आमचा हेतू वेगळा होता. काशी जाधव सांगितलं, कारण त्यावेळी 2020चा उपक्रम झाला होता आणि तो कुठेतरी आम्हाला थांबवायचा होता. भजनाची ताकदी विटंबना आम्हाला थांबवायची होती, म्हणून आम्ही ते पाऊल उचललं होतं आणि सगळ्यांना आम्ही विनंती करत होतो. बऱ्यापैकी यश आलं होतं तुमच्याकडे, तर आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांचा हितासाठी आणि भजनी कलेच्या संवर्धनासाठी आम्ही आता पाऊल उचललेलं आहे. त्याच्याबरोबर या ठिकाणी शाहीर आहे, शाहिरांची तर चांगली हे आहे, संघटना आहे. कारण सगळ्यात सुरुवातीला आमच्या संस्थेचं ज्यावेळी पहिलं अधिवेशन झालं, त्यावेळी शाहीर साबळे साहेबांनी आमच्या अधिवेशनाचं अध्यक्षस्थान बसवलं होतं आणि आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. तुम्ही सगळे आमच्या बरोबर आहात, भजनी कलावंतांच्या पाठीशी आहात. आम्ही तुमच्या अंगेला कधी तुमच्या बरोबर तुमच्या पाठीशी आहोत. सगळ्यांनी मिळून एकत्र आता आपल्याला न्याय हक्कासाठी लढायचं आहे, म्हणून पहिल्यांदा संघटित होणं गरजेचं आहे. आणि संघटना केल्याशिवाय, कारण आजपर्यंत असं झालंय की भजनी कलावंत विखुरले गेलेले आहेत आणि आजपर्यंत एकत्रित न आल्यामुळे एकाही भजनी कलावंताचा पाहिजे तसा फायदा झालेला नाही. आपल्याला मानधन मिळतं, भजनीची मानधन मिळायला लागलं, पण ते कोणाला मिळतं? फक्त भजनी गुवाला मिळतं. ते सुद्धा त्याची जाचकट एवढी आहे की 48,000 उत्पन्न, 48,000 वर्षाचं उत्पन्न. 48,000 डॉक्टरला तरी पुरतात का? एका वेळी डॉक्टरकडे गेलो तर कधी कधी 48,000 घालावे लागतात आणि सरकार सांगते की 48,000 रुपये तुमचं उत्पन्न पाहिजे. हे एक जाचकट कुठेतरी कमी करून घ्यायला पाहिजे. हे सगळे विचार आपल्याला करायला पाहिजे. भजनी कलावंतांना बाकीच्या कलावंताप्रमाणे न्याय हक्क मिळावा, त्यांना जे अधिकार मिळतात ते आपल्याला मिळावे. भजनी कलेला लोककलेचा दर्जा मिळावा, की जेणेकरून जे सगळे
सगळ्या मागण्या घेऊन आम्ही सरकार दरबारी म्हणजे आता पोहोचलो आहोत. आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे, पण त्याच्यासाठी संघटित होणं गरजेचं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला हात मारायला आलाय की तुम्ही सगळ्यांनी या संघटनेच्या भारतीय भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्य या भजनी संघटनेच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. सांगायला मला आनंद वाटतो की या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आता एकदम खूप चांगली कामगिरी केलेली आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने पहिला उपक्रम होता आमचा. आम्ही कॅलेंडर भजनी कलेमध्ये आतापर्यंत त्याच्यामध्ये कॅलेंडर कोणी छापलं नव्हतं, ते आम्ही कॅलेंडर पहिले छापलं. त्याच्यानंतर आम्ही अखिल भारतीय भजन महोत्सव संमेलन आम्ही भरवलं. साहित्य संमेलन होतं, नाट्य संमेलन होतं, पण भजन संमेलन आतापर्यंत झालं नव्हतं. ते आम्ही आमच्या खर्चाने भरवलं आणि 3 दिवस एवढं चांगलं यशस्वीरित्या पार पडलं. अगदी संपूर्ण भारत देशाच्या कानाकोपऱ्यात त्यावेळी भजनी कलावंत आले होते. वेगवेगळ्या आपला प्रकार वेगळा आहे. तसा इतर भोपाळचे लोक आले होते, दिल्लीचे आले होते, युपीचे आले होते. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं त्यांच्याकडे कशा प्रकारे भजन चालतं. त्या सगळ्यांना आम्ही एकत्र आणून 3 दिवसाचा तो कार्यक्रम केला आणि त्याची नोंद सरकारने घेतली. कारण त्या कार्यक्रमाचं उद्घाटन सन्माननीय आपले सांस्कृतिक मंत्री महाराष्ट्र राज्याचे आशिष शेलार यांनी केलं. आणि त्यामुळे त्यांनी त्यावेळी आम्हाला ग्वाही दिली की याच्या पुढचं भजन संमेलन, अखिल भारतीय भजन संमेलन आम्ही सरकारच्या खर्चातून करू. आणि अशा प्रकारे आपल्याला पोचपावती सरकार दरबारी मिळालेली आहे. आणि त्याच्यानंतर स्वतः मंत्रालयातून आम्हाला फोन आला की तुम्ही भजन महोत्सव करा सरकारच्या खर्चातून. संपूर्ण खर्च सरकारने केला. 3 दिवस भजन महोत्सव अवघ्या एका दिवसात आम्ही तयारी केली. कारण मार्च 18 त्यांना फंड संपवायचा होता. त्यावेळी त्यांनी आम्हाला मला वाटतं 26 तारीखला काहीतरी हे केलं. 28, 29, 30 3 दिवस कार्यक्रम केला. 26ला त्यांनी आम्हाला कळवलं. 27ला आम्ही तो कार्यक्रमाची आखणी केली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे भजनाचे प्रकार होतात तेवढे आम्ही सादर करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये एकतारी भजन होतं, संगीत भजन होतं, डबलमाली भजन होतं, लेडीज डबलमाली भजन होतं, दिंडी भजन होतं. असे किती प्रकार 9 प्रकारात किती सादर केले आणि तोही कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पडला. आणि आता आपल्या या भजनी कलावंतांची नोंद सरकारपर्यंत गेलेली आहे. आमचं स्वतःचं निवेदन आम्ही आमच्या संस्थेतर्फे केलेलं आहे. त्याच्यातून आम्ही आपल्या हक्कासाठी त्यांना पत्र दिलेलं आहे. पण हे सगळं मिळणार कधी? ज्यावेळी तुम्ही सगळेजण आमच्या पाठीशी असाल. आपण सगळे भजनी कलावंत ज्यावेळी एकत्र येऊ त्याच वेळी आपल्याला हे शक्य आहे. आणि म्हणून एकदा पुन्हा तुम्हाला सगळ्यांना साथ घालण्यासाठी त्या भजन मंडळाचे सगळ्यांनी सभासद व्हा असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो. आता पहिल्यांदाच आम्ही उपक्रम राबवला आहे या भजनी संस्थेच्या माध्यमातून की भजनी कलावंतांना जो आजीव सभासद आहे, आजीव सभासद 1800 रुपये, एकदा आपण 1800 रुपये भरले तर आपण आजीव सभासद झालो. मरेपर्यंत आपण सभासद झालो, परत पैसे भरायचे नाही. त्या सभासदांना आम्ही यावर्षी विमा चालू केले, विमा सुरक्षा कवच म्हणून अपघाती विमा आहे. आणि इतर त्याच्यामध्ये काही पाहिजे त्याची माहिती तुम्हाला आमची लब्धे साहेब देतील अगदी. आणि त्याचा पहिला जो हप्ता आहे तो आम्ही स्वतः भरणार आहोत, आमच्या मंडळातून भरणार आहोत. शक्य झालं तर याच्या पुढेही तो आम्ही भरू, पण आता ते चालू शकत आहे. कारण सध्या तेवढा पैसा पण पाहिजे ना, फंड जमा पाहिजे. तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते सगळं होईल. कारण आपण जर आणि गव्हर्नमेंटला सुद्धा आम्ही रिक्वेस्ट करू की आम्हाला आमच्या कलावंतांना सुरक्षा कवच द्यावं. आमच्या काही खरे श्रोते आपण आहात. श्रोते म्हणजे तुम्ही देवच आहात. देव रूपामध्ये ह्या ठिकाणी बसला. साधी गोष्ट नाही आहे. भजन करणारा परमेश्वर असतो. त्या परमेश्वराच्या रूपात आपण या ठिकाणी सगळे बसलेले आहात. आता आपल्या या संस्थेचं जे काय कार्य आहे ते झाल्यामुळे आपलं सांगितलेलं आहे. वेळ झाला आहे म्हणून मी थोडक्यातच तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो की भजन परंपरा या आपण अशी अविरत चालू ठेवायची आहे. जी आपल्या इकडे मला सांगितलं आमच्या जाधव दादांनी
की पारंपरिकला आम्ही लोकांनी इथे जास्त वाव दिलेला आहे आणि खरोखर त्याने आम्हाला आमची जी इच्छा होती ती त्यांनी जाधव सरकारने इकडे पूर्ण करून दाखवलेली आहे. आणि आपल्याला तेच पाहिजे की आपली ही जी भजनाची संस्कृती आहे ती अशीच पुढे चालू राहायला पाहिजे. म्हणून आपण सर्वांनी आम्हाला साथ देऊन या भजन मंडळाच्या आपण सर्वांनी सभासद होणे हे गरजेचं आहे. आणि त्याची पुढची जी काय कामगिरी आहे तो हा मंडळ आपल्या सर्वांच्या साथीने करेल. एवढं बोलून माझे 2 शब्द पूर्ण करू. धन्यवाद. श्रेष्ठ ज्ञानदेवी एकत्र उभी अनुभवावी नामदेवरायांच्या मंदिरात आणि म्हणून मोदींची उभी अशी आहे. आता हृदय आपले चौपालनी आपले बरी वैष्णवी पावले श्री गुरुची तुम्ही सर्व गुरुसाठी आम्हाला एवढं सांगेन. आम्ही खूप खडापडी करतोय. आमचे राजभाऊ नोकरी अध्यक्ष सगळे पळापळी करून एवढं पुढे गेले ना. आता फक्त सांगायचं एवढंच आहे फास्ट आहे म्हणून लवकर फास्ट सांगतो की म्हणतात ना आपल्या दारी आले सरकार म्हणजे आमच्यापर्यंत पोहोचलंय सरकार आणि आम्ही ते 3 दिवस एक कार्यक्रम खूप छान राबवला आणि म्हणून तुमची साथ आता हवी आहे. तर आता तर दुसरा आमचा दुसरा उपक्रम आहे की त्यासाठी तुम्ही हवे की एक दिवसाची सिंगिंग कार्यक्रम आपला आहे जो आता आपली चालू होणार आहे. तर साधारण किती तारखेला आपण 28 तारखेला 28 फलटणकर वेगळी आहे. 1 दिवसाची वारी आहे आणि साधारण 18 किलोमीटर आहे. साधारण फलटण ते भर या दिवशी आपण चालणार आहोत. तर तुम्ही त्या दिवशी सर्वांनी या. मंडळी आता वयाची 75च्या जवळ आलेले म्हणजे 60चे जवळ तरी आपल्या पैकी पळापळी करते. तर तुम्ही माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही साथ द्या. आणि व्यासपीठावर असलेले आपल्या महाराष्ट्राचे लाडके सगळेच भजन संघटना यांना वंदन करतो. आणि दुपारी 12 वाजल्यापासून आपण बसलेल्या तुम्हाला साष्टांग दंडवत करतो. या ठिकाणी 75च्या घरात गेली आपली भजन संघटना या भजनाच्या हितासाठी भजन मंडळांच्या हितासाठी भजन मंडळांच्या बोलांच्या हितासाठी झटली आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना एवढंच बोलेल की जास्तीत जास्त तुम्ही या कार्यक्रमामध्ये जे काय कार्यक्रम आता यापुढे होतील त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं. पांडुरंगाच्या मी तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो ते सुद्धा निरोगी लाभो एवढं बोलून माझं 2 शब्द किंवा पकवाजी आणि मी गाणार असेल त्या दोघांचा भजन होऊ शकत नाही ना. कोरस तर पाहिजे. मग त्या कोरसला पुढे लागणार आणि त्या कोरसला नाही मिळावं यासाठी आम्ही पण झटत आहोत. तो हा एक माध्यम चांगला आहे की आपण चांगल्या त्याच्यापर्यंत पोहोचले आहोत. म्हणजे इकडून आमच्या पोहोचण्यापेक्षा आपण इथून सुद्धा लवकर पोहोचू शकतो तिथपर्यंत सरकार दरबारी. आणि नक्कीच आणि तेव्हाच आमच्या मनाचं समाधान होणार आहे की आमच्या सहकार्याने जेव्हा आम्ही मिळवून देऊ तेव्हा खऱ्या अर्थाने कलाकार संघटित झाला आणि हे जे काम आम्ही 25 वर्ष केलं त्याचं यश प्राप्त झालं असं आता मला वाटणार आहे. नाही तर तो राज्यातल्या सर्वांचा प्रश्न सुटणार आहे. राज्यातल्या सर्वांचा सुटणार आहे. आणि म्हणून तुम्ही इथे जे कोणी आहात त्यांनी असं म्हणून घेऊ नका की अरविंद बुवा किंवा आज इथं जो कार्यक्रम झाला संगीत भजन करायला झाला आता आमच्याकडे दुर्लक्ष होतं ठीक आहे. दुर्लक्ष करता ठीक आहे. बिलकुल होणार नाही. कारण उद्याची सभा आहे आपल्या यासाठी पुण्याला माझी सभा आहे. आणि म्हणून मी अधिक वेळ न घेता या ठिकाणी आपल्या सर्व निर्णयाच्या सूचनांचं स्वागत करतो. आणि जो काही कोर कमिटीचा विषय वगैरे जो आलाय तालुक्याचा तो आता काय वेळ कमी आहे. आम्ही नक्की तुमच्या पाठीशी आहोत. इथं आम्ही सर्व नाव दापोली तालुक्यातले कलाकारांच्या आहोतच. त्यामुळे आमच्या सह इतर कोण आहेत त्यांना सुद्धा आता विचारू तुम्ही गेल्यानंतर
एक मिनिटात ती कुणाची इच्छा आहे का याच्यामध्ये समाविष्ट होण्याची, त्यांनाही आपला सभासद करून घेऊ आणि आपला निर्णय करू. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित सर्व माननीय आणि माझ्या बनलेले सर्व भजन रसिक आणि इतर भजनी कलाकार, पहिल्यांदा मी सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो की आम्हाला उशीर झाला. आता तुम्ही ऐकलं सगळ्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. आम्ही आलो होते सिंगल बारीच्या उद्देशाने आलो होतो, पण कमी वेळ पडल्यानंतर आपण आता चक्री वर्णन केलेलं आहे. प्रत्येकाने छोटं वर्णन केलेलं आहे, पण त्याच्यानंतर आपण काहीतरी साध्य केलं पाहिजे. मी सांगतो आता विम्याची कल्पना सांगितली, म्हणजे जे आजीवन सभासद नसतील त्याने वार्षिक सभासद झाले तर त्याला आपण विमा कवच देऊ शकतो. 1,000 विमा कवच आहे, तर त्याच्या वरती पाहिजे असेल तर तुम्हाला जे रेकॉर्ड असेल तेवढे भरायला लागेल. म्हणून वार्षिक सभासदांना सुद्धा विमा कवच दिलेलं आहे आणि जे अनुभव असतील त्याला तर मिळणारच. तर अशा ज्या योजना आपण घेऊन आलेल्या आहोत आणि आपल्या शिखर मंडळ आहे, कारण तुम्ही आपाच्या व्यथा ज्या काय असतील आपल्या मागण्या असतील त्या आमच्या ह्या मंडळाकडे तुम्ही सांगितलं सुखरूप केल्यानंतर मंत्रालय आम्हाला जवळ आहे, त्या दृष्टीने आम्ही त्याचा पाठलाग करू. बरेचसे आपण मंत्री आमच्या संपर्कात आहे आणि ते आम्हाला खरोखर आम्हाला सहकार्य मंडळाला सहकार्य करायला तयार आहे. म्हणून हे आम्ही दौरा केला आहे, दुसरा दौरा आहे या ठिकाणी. आणि तुम्ही सगळ्यांना माहितीच आहे, पहिल्यांदा किती इथे डबल व्हायचे, पण आता जाधव सांगितल्याप्रमाणे 2020 थोडा फरक झाला आहे. असं तेव्हा तरी मूलभूतावरती आम्ही आश्रमाला आलो आणि असं सगळ्यांना विषय समजलेला आहे काही आहे. तर आमचं असं ठरलेलं आहे की रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दोन पद आम्ही नियोजन करणार आहोत. एक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि तालुका हे जिल्हा दोन असतात. त्याचा आपण नंतर आपण बोलू वगैरे आपण विचार करू बघा वगैरे काय करायचं आहे ते. तर तुम्ही आमच्याबरोबर असाल असं आम्ही आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. रामकृष्ण. सगळ्या कलाकारांना राजाश्रय मिळवून देण्यासाठी ही सगळी मंडळी आपल्यासाठी झटत आहे. खरंच अभिमान आहे या गोष्टीचा. आणि ही संपूर्ण भजन आहे. खरंच मी मागे कधी झालं होतं तेव्हा मी मीटिंगला किंवा संमेलनात नव्हतो, परंतु भजनाची आज दुरावस्था असं म्हणेल मी. कारण भजनाचा जो विचार आहे, संतांचा जो विचार आहे, बरोबर की नाही, तो संतांचा विचार शेवटच्या आलेल्या श्रोत्यापर्यंत त्याच्या हृदयापर्यंत घेऊन जाण्याचं काम आमच्या प्रचारकांनी केलं आणि इथं बसलेल्या सगळ्या भजन सम्राटांनी केलं. चंद्रकांत बुवा असू दे, पांचाळ बुवा असू दे आणि विलास बुवा असू दे, यांची भजनं मी त्यांच्या जवळ बसून ऐकलेली आहे, त्यांना पाहिलेलं आहे. लोकरी बुवा मी तुमच्याकडे चिंतलेलं आहे. मी आपल्याला माहिती आहे की 5 पिढ्याचे शंकरबुवा सोडले तुमचे खूप चांगले संबंध होते आणि त्यांच्याबरोबर मी त्यांचा छोटा भाऊ तुमच्याकडे यायचो होतो. तेव्हा कारण तुम्हालाही मी अनेक वेळा तुमची तयारी करताना गोवाकडून ते गेलं यायचो, तेव्हा मी तुम्हाला पाहिलेलं आहे तुमची तयारी कशा पद्धतीची असायची. खरोखर हे सगळं उजवण्यासाठी तुम्ही एवढे परिश्रम केले, परंतु कधी कधी असं वाटतं की या भांड्याचा अपेक्षा उपयोगी काय आणि माझी व्यथाने आज मागतो. त्या रूपावलीमध्ये आणि बतावलीमध्ये एवढा वेळ जातो, त्या अभंग मात्र 2 मिनिटातच असतो आणि नंतर सगळ्या मध्येच गाणी घुसून तो ऑर्केस्ट्रा होऊन जाते. भजनाचा जो मुख्य भाग आहे तो बाजूला झालेला आहे. कारण पंचरत्नाची भजनं ऐकलेली आहेत, तुमच्या सगळ्या भजन संमेलनाची मी भजनं ऐकलेली आहे, त्याच्यामुळे ते कुठंतरी लागतं. तो भजन असा कुठंतरी हे होणार नाही ना, त्याची व्यथा आहे ना, ही कुठेतरी लागते. म्हणून म्हणतो संतांचा जो विचार आहे, संतांचे अभंग आहे, ते जनमानसामध्ये थेट तशा पद्धतीने विचाराने गेलं पाहिजे.
मनोरंजन मनोमंथन आणि हे सगळं होतच असतं, परंतु विचार नंतर हे प्रत्येक, कारण हे जेव्हा आमच्यामध्ये विचार येतील भजनाचे, तेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या संस्कृतीचे वाहक होऊ, आम्ही वाहक होऊ. नाहीतर ही भजन करा नंतर काय अवस्था होईल. म्हणून मला एवढंच म्हणायचं वाटतं, आता या भजनाला राजाश्रय म्हणून तुम्ही देता, त्या भजन कलाकाराला विमान देता, हे कुणी हा विचार कधी केला नव्हता, परंतु तुम्ही करताय. खरोखरच आम्हाला कोणीतरी आज वाली मिळाल्यासारखं, कोणीतरी जो तो आहे आपापल्या पद्धतीने असा विखुरला सगळीकडे, परंतु हे सगळं तुम्ही करताय आम्हाला खूप आनंद आहे. आणि मात्र भजनाचा जो विचार आहे तो शेवटच्या माणसापर्यंत, जो पंचरत्नांचा जो विचार आहे तो तसाच्या तसा पद्धतीनेच गेला पाहिजे, एवढंच मला वाटतं. मी बोलून सगळ्यांच्या वतीने तुमचे पुरुष या ठिकाणी आभार मानतो आम्ही. आपले या ठिकाणी विचार मांडण्यासाठी तुम्ही आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत या ठिकाणी झेप घेतलेली आहे. ही झेप यशस्वी हो अशी आम्ही रात्रीच्या वतीने आपल्याला या ठिकाणी सांगतो. आपण जे विचार मांडला की सभासद आपल्याला या ठिकाणी कायमस्वरूपी व्हायचं आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही कलाकार मंडळी सगळ्या मंडळामध्ये या ठिकाणी विलीन झालेलो आहोत आणि पैशाचा किंवा सभासद होण्याचा विचार आला की लोक दुरावं होते. आमची जी ही मंडळी आहे ह्या मंडळींना आपण सभासद करून घ्यावं, त्यांना जी पदं द्यायची ती आपण घ्यावी. आमचं याच्यामध्ये दुमत नाही. ज्या वेळेस परत आमची सभा होईल त्या सभेमध्ये सुद्धा आम्ही विचार करू. परंतु आपलं जे हाती घेतलेलं कार्य आहे हे कार्य पूर्णतः जाण्यासाठी आपल्याला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही विचार करत असताना आम्ही माऊली सावंतांना सुद्धा पिसाईमध्ये या ठिकाणी घेऊन आलो होतो. त्यासाठी तर मुदुंगाचं क्लासेस लहान मुलं घडावी आणि त्यांच्यासोबत असं जवळ 5-50 मुलं आम्ही त्या ठिकाणी दिलेले. हे कला जिवंत राहावी, त्या कलेसाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं, यासाठी आपण प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून जसं आता या ठिकाणी विचार मांडले, काय म्हणतात सगळे गुवाहाटी, अतिशय चांगले विचार आहेत. माझी सर्वांना या ठिकाणी भजन सम्राटांना विनंती आहे की आजपर्यंत ज्या डबल बाऱ्या होत आहेत ज्या ह्या परिसरामध्ये, ते आता या संतांनी दिलेली परंपरा आहे. त्या माध्यमातून ज्या ज्या संतांचे विचार आहेत, संत ज्ञानोबारायांचे या ठिकाणी अभंग आहेत, संत तुकोबारायांचे अभंग आहेत, नामदेव महाराजांचे अभंग आहेत, अनेक संतांचे अभंग आहेत. हे अभंग घेऊन आपण जर या ठिकाणी भजन डबल बारे असेल तरी चालेल, पण या अभंगांवरती आपण जरी कला सादर केली तर आपला उद्देश खऱ्या अर्थाने या ठिकाणी चांगल्या प्रकारे जाऊ शकतो. आणि म्हणून या भागामध्ये काम करत असताना आपलीसारखी मंडळी आमच्या दापोली तालुक्यामध्ये या ठिकाणी आपली पावलं लागली. आम्हाला हे समाधान वाटतंय. आम्ही आधी सभासद आहे जे होणारी मंडळी ते 100% होतील. फक्त आपला उद्देश आणि आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण इथपर्यंत विचार आणलेले आहेत आणि आपल्या या ठिकाणी आभार मानतो. आणि माझे छोटा जरी असेल तरी मला क्षमा करावं. संतांचा विचार घेऊन आपल्याला चालायचंय, त्या संतांच्या विचाराने आपण ही कला पुढे न्यायचे, एवढे आपल्याला विनंती करतो. आज त्यांचं भजन ऐकण्यासाठी लोटे पोहोचले, मुरगेकडे पोहोचले, आमच्या हरियाण पोहोचले की दिग्गज म्हणजे या ठिकाणी लाभलेले आहे. त्यांचं भजन करण्यासाठी आमचे रूपक देवकर आहेत, सर्वत्र भजन प्रिय आहात. परंतु यांची भजन ऐकण्यासाठी आम्ही कुठे कुठे पोहोचतो, पण ही दिग्गज म्हणजे दापोलीमध्ये आलेली आहे. खरोखर अमूल्य विचार. आज त्यांचं वय 75 असून देखील आपल्या कलाकारांसाठी म्हणजे भजन क्षेत्रातलं असू दे किंवा अन्य क्षेत्र म्हणजे कोणत्याही माध्यम असेल तर बाकीचा मार्ग एकच आहे, परंतु तो अविरत चालू ठेवण्यासाठी आणि त्या कलाकारांना न्याय द्यावा म्हणून आज तुम्ही आज 250 किलोमीटर अंतरावरून ते सिंधुदुर्ग पोहोचणार आहे. पण एवढी ऊर्जाशक्ती नामामध्येच आहे हे निश्चित मानायला लागेल. आणि खरोखरच आज या ठिकाणी हा विचार आपण जो पोहोचण्यासाठी आलेला आहे, निश्चितच त्याने दिलेला शुभसंदेश आहे. आपण आधीही सभासद होते, कारण मी तुम्हाला एक विनंती करतो, कारण ह्या दापोलीची जेव्हा आदरणीय आमचे काका अध्यक्ष आहेत आणि संगणकी आमचे जाधव साहेब निश्चितच या कलाकारांना न्याय देण्यासाठी अविरत मुंबईमध्ये जात असतात. पण आज आम्हाला समाधान वाटतंय की आज मंत्रालय जवळ आहे आणि आज तुमच्यासाठी दिग्गज मंडळी पोहोचली तर आमची जी कामं आहेत निश्चित सोपी होणार आहे. कारण तुमचं भावनाचं वेगळं नाव आहे, कधी कधी नावाला खूप महत्व
निश्चितच आमच्या साहेबांना किती त्याचा फायदा होईल तोच फायदा आता सर्व कलाकारांना होणार आहे. आणि हा संदेश देण्यासाठी आदरणीय लोकरे साहेब आहेत बरोबर येऊन अमूल्य विचार दिला त्यांचा देखील आमच्या अखिल भारतीय आणि शाळेमध्ये त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे भजन गोयांनी सुंदर यांचं भजन आपण ऐकलंच आहात. म्हणजे कलाकारांना कशा प्रकारे थांबायचं नाही का या ठिकाणी सांगितलं पण त्यांनी ही परंपरा नाही परंतु कलाकारांना कसं थांबलं पाहिजे प्रेक्षकाला थांबवायचं की त्यांची कला त्यांचे गायन म्हणून आहे ते देखील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आमच्या अखिल भारतीय शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तुम्ही आम्हाला बोलावा निश्चितच आपल्या दापोली तालुक्यात माझ्या सहभागी मिळेल अशा प्रकारचा शब्द देऊन या ठिकाणी पुन्हा एकदा करून त्या ठिकाणी निश्चितच पुन्हा एकदा सांगतो की आमचे कलाकार मंडळी जवळजवळ तुमच्या प्रतीक्षा पाहण्यासाठी 11:30 वेळा तुम्ही आलेले आहेत. निश्चितच तुम्ही दिलेल्या अमूल्य वेळाची निश्चित चिंता होईल एवढं सांगून या ठिकाणी माझे विचार थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नमस्कार. रामकृष्ण हरी. आज अखिल भारतीय संप्रदाय हितवंचक मंडळ याचे पदाधिकारी इथं दापोली इथं आज आलेले आहेत आणि त्यांनी भजन संस्कृती प्रमाणे भजन रसिक आणि भजन कलाकार यांना मार्गदर्शन केलं आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं नाव सांगा. मी हरिभक्त पारायण किशोर महाराज चौगुले दापोली तालुका वारकरी संप्रदाय अध्यक्ष. आज या दापोलीमध्ये शाहीर परिषद जनरल सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या सभेच्या निमित्ताने ही सगळी पदाधिकारी मंडळी मुंबईपासून इथपर्यंत या सभेला आलेले आहेत. खरोखर आम्ही त्यांचे आभार मानतो. आज नाही म्हटलं महाराष्ट्रामध्ये ही भजन जी कला आहे ह्या कलेच्या माध्यमातून जनजागृती होणे गरजेचं आहे आणि कुणीतरी या ठिकाणी पुढे यावं या कलेला वाव द्यावा. या कलेच्या माध्यमातून सर्वसाधारण असणारा कलावंत मग ती कला कोणतीही असू दे भजन असू दे भारूड असू दे संगीत असू दे वारकरी असू दे नारदीय कीर्तनकार असू दे हे सगळे कला आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सादर करत असतो आणि महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आहे. या संतांच्या परंपरेप्रमाणे आपण ही कला सादर करतो. आपण स्वतःच्या मनाने करत नाही परंतु शासन दरबारी याचा आवाज उठवणारा कोणी नाही आणि या कलेकडे शासनाचा बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा कमी आहे. पण त्या माध्यमातून ही जी संस्था की आपण सगळे पदाधिकारी आलेला आमच्या दापोली तालुक्यामध्ये या कोकण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपण पोहोचलेला आम्ही या ठिकाणी आपले आभार मानतो आणि अशीच जनजागृती आपण या भजन कलेच्या माध्यमातून आपण या संपूर्ण भागामध्ये करावी अशी आपणास या ठिकाणी विनंती करतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. नमस्कार. रामकृष्ण हरी. आज अखिल भजन संप्रदाय हितवर्तक मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे पदाधिकारी इथं दापोली आणि त्यांना भजनी कलाकार यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले. आपण इथल्या मंडळाचे अध्यक्ष आहे त्याबद्दल आपणाला मार्गदर्शन किंवा आपण त्याबद्दल 2 शब्द सांगा. आम्हाला भजन सम्राट लोकरे बुवा यांनी जे आमच्या मंडळाला जे काय आम्हाला मार्गदर्शन केलं ते खरोखरच वाकण्याजोगे आहे आणि आम्हाला आमचा त्यांना संपूर्ण पाठिंबा राहील. जास्तीत जास्त जेवढे सभासद करून घेता येतील तेवढे आम्ही हे तालुका अध्यक्ष या नात्याने मी त्यांना सांगू इच्छितो. अखिल भजन संप्रदाय हितवर्तक मंडळ महाराष्ट्र राज्य तुम्ही आता हा फॉर्म भरताय मंडळाचा त्याबद्दल जरा तुम्हाला कसं वाटलं किंवा त्याची माहिती द्या. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी अखिल भारतीय सांप्रदायिक हितवर्तक मंडळ यांच्याकडून जो फॉर्म मला प्राप्त झालेला आहे तो मी फॉर्म भरून आज आजीवन सभासद झालेलो आहे. मी एक भजनी गुरु आहे त्यामुळे यांनी जे विचार मांडलेले आहेत ते आम्हाला खूप पटलेले आहेत. त्या निमित्ताने मी हा फॉर्म भरून आज आजीवन सभासद झालेलो आहे. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हा मंडळाचा फॉर्म भरलेला आहे कार्यकर्त्यांनी आणि हा जन्म सभासद झालेले आहे. धन्यवाद. रामकृष्ण. नमस्कार. रामकृष्ण हरी. अखिल भजन संप्रदाय हितवर्तक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या आज इथं दापोली इथं पदाधिकारी आलेले होते. भजनी मेळावा आयोजित केलेला होता आणि त्यांनी बहुमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. त्या निमित्ताने आपण इथले भजनी कलाकार आहे. तुम्हाला त्याबद्दल मार्गदर्शन मिळालं आणि तुम्हाला कसं त्याबद्दल वाटलं ते जरा थोडक्यात सांगा आणि फॉर्म वगैरे भरला आहे किंवा कसं काय त्याची माहिती जरा. आज अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने
दापोली तालुका भजनी मेळावा घेण्यात आला आणि या मेळाव्यामध्ये मंडळाचे अध्यक्ष लोकरे बुवा, मंडळाचे सेक्रेटरी हरियाण बुवा, त्याचप्रमाणे भजन सम्राट मंगेकर बुवा, त्याचप्रमाणे अनेक पदाधिकारी यांचं या ठिकाणी आगमन झालं। मी दापोली तालुक्याच्या वतीनं या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, धन्यवाद देतो। खरोखरच आज वयाची 75 वर्ष होऊन सुद्धा ही मंडळी या भजनाच्या हितासाठी, भजन मंडळाच्या हितासाठी आज अहोरात्र झटते आहे आणि म्हणून त्यांना मी देवाकडे प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो की त्यांना खूप शक्ती आणि बुद्धी, चांगली शक्ती बुद्धी प्राप्त हो आणि या भजन मंडळाचा विकास, या भजन मंडळाचा प्रचार गावोगावी व्हावा आणि त्याचा फायदा सर्व जिल्ह्यातील, तालुक्यातील म्हणजे तिन्ही जिल्हे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनप्रेमी, भजन मंडळी, भजनी बुवा यांना व्हावा आणि म्हणून महाराष्ट्र राज्य अखिल भजन संप्रदाय हितवर्धक मंडळाचे मी मनापासून आभार मानतो। खरोखरच हे शिवधनुष्य त्यांनी उचललेलं आहे, खरोखर त्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत, कारण भजनामध्ये आज भजनाचा स्तर जो खालावलेला आहे, तो खालावलेला स्तर त्याची उंची वाढवण्यासाठी, त्याचा स्तर वाढवण्यासाठी हे भजन मंडळ अखिल महाराष्ट्र भजन सांप्रदायिक हितवर्धक मंडळ जे काम करत आहे, खरोखर हे काम अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो। मंडळाच्या वतीने आणि दापोली तालुक्याच्या वतीने आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। रामकृष्ण हरी। नमस्कार, हे आहेत माऊली सावंत, आपण त्यांना सुप्रसिद्ध भारतातील एक पखवाजवादक, आघाडीचे पखवाजवादक परशुराम बुवा पांचाळ यांना त्यांनी आयुष्यभर, त्यांच्या आयुष्यभर त्यांनी साथ केलेली आहे, असे महान पखवाजवादक आज इथे दापोली इथे आलेले आहेत। भाऊ, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आम्ही बघितलं की इथे आल्यावर तुमचं जोरदार स्वागत झालं, सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे होता आणि आम्हाला इथे समजलं की तुम्ही काही वर्षापूर्वी इथे काही विद्यार्थी घडवलेले आहेत, त्यानंतर तुम्ही आज आलात, तर ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता आणि दापोली जेव्हा तुम्हाला कसं वाटलं आणि एकंदर इकडची आज जी आपला भजन मेळावा झाला त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, प्लीज व्यक्त व्हा। रामकृष्ण। आज भजन मेळाव्यासाठी आम्ही मार्गदर्शन करायला आलेलो, सभासद करून घ्यायला आलेलो, तर 1.5-2 वर्षापूर्वी माझी इथे एक कार्यशाळा झालेली आणि बरीचशी वारकरी मंडळी होती, कीर्तनकार मंडळी होती, बरीचशी पखवाज वादक होते, जवळजवळ 160-180च्या आसपास पखवाज वादक होते। तर मी त्या गावातल्या मुलांना सगळ्यांना काही तासात, काही दिवसामध्ये त्यांना मी पखवाजाचे धडे दिले आणि मी एक वचन दिलेलं त्यांना की तुमचे या गावातले मी पखवाजी तयार करेन। तर तसं या लोकांनी इथल्या माझ्याकडे त्यांनी 4 मुलं पाठवलेली त्यांच्या स्वखर्चाने आणि मी त्यांना ते पखवाजाचं ज्ञान दिलंय आणि ते छानपैकी आता रत्नागिरी, दापोली या ठिकाणी पखवाज खूप छान वाजवत आहेत आणि अजूनही ते माझ्याकडे येत आहेत मुलं, या गावातून मुंबईला येतात आणि पखवाजाचे धडे घेत आहेत। तर आज मला खूप आनंद वाटला की 2 वर्षांनी सुद्धा मी येऊन तोच मॉप आणि तीच इथे परिस्थिती आहे। थँक्यू, धन्यवाद। धन्यवाद। त्यांच्याकडे तुम्ही प्रतिक्रिया द्यायच्या आहेत, त्या म्हणजे